मित्रांनो, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. कारण बहुतांशी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्या भारत सरकारनं शेतीमध्ये नवीन नवीन पिकं शोधलेली आहेत. त्यामध्ये मका, ऊस, कापूस यामध्ये नवीन नवीन असे वाहनं आपल्या सरकारनं शोधलेली आहे. कारण आपल्याला माहीत आहे की इस्रायल पॅटर्न, इस्रायली शेती ही एक जगात सर्वात प्रसिद्ध अशी शेती पद्धती आहे. इस्रायलचं नाव शेतीसाठी जगात घेतलं जातं. पण त्याहीपेक्षा आमचा देश मी म्हणेल बुद्धिवान आहे, वरचढ आहे. कारण इस्रायलवाल्यांना जरी नवीन नवीन पिकं शोधलं असतील, पण त्याची पिकं पावसावर येते. पण आमचा देश असा अजब आहे, इतके हुशार आहे की आमच्या सरकारनं म्हणजे आमच्या देशानं काही असे पिकं शोधले की त्याला पाऊसही लागत नाही, खतं लागत नाही आणि एक प्रकारची जमीन लागत नाही. आणि ते पिकं म्हणजे आश्वासन आणि घोषणा. हे असे दोन नवीन पिकं आहे. ते बिना पावसाचे येतात आणि त्याच्यावर कुठली किडं पडत नाही, कशाही वातावरणात येतात. आणि सांगायचं म्हणजे जे दुसरी पिकं आहे ते कधी 4 महिन्यात येतात. ऊसासारखं पिकं असलं त्याला 12 महिनेसुद्धा लागतात. असे नवीन नवीन प्रकारची पिकं आहेत. पण हे नवीन सरकारनं जे पिकं अफलातून पिकं शोधले हे मात्र दर 5 वर्षांनी येतात. आणि खास म्हणजे कुठलीच जोखीम नाही. कुठलं वातावरण नको, कुठलं खत नको, म्हणजे खर्चसुद्धा नको. असे हे बिना पावसाचे पिकं आहेत. आणि हे दरवर्षी 5 वर्षाला घेतल्या जातात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच की निवडणुका आल्या की हे दोन पिकं जोमानं वाढू लागतात. मग घोषणा होते, आश्वासनं दिले जातात आणि मग इथल्या शेतकऱ्याला, सामान्याला वाटतात, अरे काही अफलातून पिकं झाली, ह्या पिकांना तर खरोखर आपण पुढे जाणार आहोत. हे पिकं आपले तारण हरत आहेत. खरोखर आपलं सरकार किती चांगलं आहे. मित्रांनो, असं दरवर्षी 5 वर्षांना आपल्याला हे घोलवणं चालू आहे. एक प्रकारचा भुलभुलैया चालू आहे. असंच एक आताच्या या निवडणुकीला एक पीक मोठं भारी घेतलं, कर्जमाफी. बघा पीक कसं आहे आणि बिना पावसाचं आहे, खतं नाही. आणि प्रत्येक शेतकरी हा सुखावला आणि त्याला वाटलं, अरे बाप, काही पीक येत आलं. हे पीक कधी आपल्या हातात लागलं आणि पुन्हा खर्च बी नाही काही. जर हे पीक जर आलं तर आपण मालामाल होऊ. आपला संसार एकदम फुलून येईल. आपली अर्थव्यवस्था बळकट होईल. पाहायचं कामच नाही. आपली गाडी एकदम पुढं निघून जाईल. आणि अशाच आश्वासनावर, अफवावर शेतकरी राजा बसला आणि त्या पिकाची वाट पाहणं अजून चालू आहे. 4-5 महिने झाले, पण अजून त्या पिकाचं काहीच दिसत नाही. म्हणून आता शेतकरी राजा परेशान झालेला आहे. त्याला शंका उपस्थित झालेली आहे. आणि मित्रहो, हाच खेळ दरवर्षी दर निवडणुकीला चालू असतो. आणि याच खेळामध्ये या पिकाच्या नादात शेतकरी राजा होरपळून निघतो आहे. त्यामुळं कधीकधी त्याला आत्महत्या करावी लागते, नाहीतर त्याच्या मुलाला आत्महत्या करावं लागते, घरच्याला आत्महत्या करावं लागते. आणि जो जगाचा पोशिंदा की त्याला निवडणुकीत खूप मोठं हे लोक मोठं करतात, त्याची स्तुती करतात, त्याला हरभऱ्याच्या झाडावर बसवतात. आणि निवडणुका झाल्या की बळीराजा, शेतकरी राजा तिथंच असतो. तो फक्त आश्वासन आणि घोषणारूपी हे जे पिकं आहे त्याची वाट पाहतो.
पण त्या बिचाराच्या हाती काहीच लागत नाही. म्हणून मित्र हो, ही शेतकऱ्याच्या जीवनावर मांडलेली खरोखर विदारक परिस्थिती आहे. आणि हा व्हिडिओ खरोखर एक विनोद आहे, पण शेतकऱ्याच्या जीवनावर त्याच्या दुःखाला वाचा फोडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये खरंच तुमचे दुःख तुम्हाला दिसत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.